11 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये किरण भोईर यांना आपण पाहिलं. नितेश कदम सरांच्या चेहऱ्यावरती देखील एक स्माईल आपल्याला पाहायला मिळाली. किलर स्माईल. चॉकलेट बॉय ऑफ टेंबी खडावे. श्री कुर्लाई चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये एकच चर्चा आहे, श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 ही रंगणारी स्पर्धा या मैदानावरती, ऐतिहासिक मैदानावरती दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. जितू गावड आणि त्याचबरोबर राहुल हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 मध्ये किरण भोईर यांना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये भरपूर वर्षांपासून किरण भोईर यांनी पहिल्या षटकामध्ये अनेक सारे विक्रम त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाले आहेत. नवीन कोऱ्या चेंडूने ते बॉल त्यांचे फिरणारे अतिशय डेंजरस असतात. DCC सफारी टीमचा 12th मॅन आणि ओम 11 जलसा टीमचा 12th मॅन आमच्या संरक्षण कक्षामध्ये येऊ द्या. सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 6 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने एक प्युअर क्लास क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होत असताना पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती किरण भोईर यांना आपण पाहतोय. एक ग्रेट पर्सनॅलिटी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला एक हार्ड हिटर बॅटर जितू यांना आपण पाहतो. या हंगामामध्ये जितू यांच्या अनेक साऱ्या इनिंग्स आहेत. त्यामध्ये स्पेशली मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल त्या ठिकाणी शॉट पुल करत असताना बॉल जातोय शॉट स्क्वेअर लेगला. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकच धाव या बॉलवरती मिळेल. पहिलाच बॉल कटर मैदानामध्ये टाकला होता. नवीन कोरा बॉल आहे आणि या नवीन कोऱ्या बॉलने अनेक वेळा या ठिकाणी किरण भोईर यांनी अनेक फलंदाजांना बाद केलं. आज देखील किरण भोईर इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहिलं सिंगल आली. आता राहुल स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट स्विचिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाही आहे. टॉप बॉल त्या ठिकाणी टाकला गेला आहे मैदानामध्ये. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. दोन्ही टीमचा चांगला स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीममध्ये मजबूत आणि त्याचबरोबर स्ट्रॉंग बॅटिंग युनिट बॉलिंग युनिट दोन्ही गोष्टी पाहायला मिळतील. सध्या जो ओम 11 जलसा टीमचा बॉलिंग युनिट आहे तो पाहायला मजा येईल. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. अजयला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण अडकीने झालं आहे. किरण यांची चर्चा आपण करत होतो. नवीन कोऱ्या चेंडूने इतक्या सहजासहजी ते मोठे फटके खेळू देत नाही आहेत आणि पहिल्या 3 बॉलमध्ये त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आणि 3 बॉलमध्ये या ठिकाणी आपले जे सर्वोत्तम प्रयत्न आहेत ते प्रत्येक खेळाडूंनी या ठिकाणी दिलेत. हा देखील चांगला यॉर्कर मैदानामध्ये टाकला. फुलर लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन करू दिलेला नाही आहे. जो अनुभव आणि जी गुणवत्ता जे वैभव दाखवत असताना मैदानामध्ये किरण यांना आपण पाहतोय. पहिल्या 4 बॉलमध्ये डॉमिनेट करत असताना अधिराज्य गाजवत आहेत. पहिल्या 4 चेंडूंमध्ये आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता या ठिकाणी स्पष्ट करत असताना आणि मागील 4 बॉलमध्ये किरण यांचा जो स्टँडर्ड आहे तो दाखवत असताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अजून एक चांगला लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला. आधीचे 2 फुलर लेंथवरती ठेवले होते. हा लेग ब्रेक स्लॉटमधून फिरवण्याचा प्रयत्न केला. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. काय गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. किरण यांचा क्लास त्यांचा स्टँडर्ड पहिल्या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल जातोय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आज वेगळाच इंटेन आपल्याला पाहायला मिळाला. किरण यांचा 5 बॉलमध्ये डेंजरस बॉलिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि तो पर्पोज जो आहे जो उद्देश त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय तो डेंजरस. फलंदाजांचा आज काही खरं नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूला देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे राहुल. त्याने देखील भरपूर संघर्ष केला. आजची कडा तारखेने घेतली होती. विकेट किपर तारखेने बीट होत असताना पाहायला मिळाले. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा. त्यामध्ये तब्बल एकंदरीत 5 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल आली पहिल्या बॉलवरती. जिथून नॉन स्ट्रायकिंगवरती गेल्यानंतर धावांचा पाऊस पडलेला नाही आहे. राहुल संघर्ष करताना दिसला. 2 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला.
ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क होती. या संघामध्ये सर्वाधिक अनुभवी गोलंदाज, एक सर्वाधिक अनुभवी खेळाडू अर्थातच महेंद्र भोईर यांना आपण पाहतोय. आणि किरण यांची चर्चा जर आपण केली तर सफाले परिसरामध्ये, सफाले क्रिकेटच्या इंडस्ट्रीमध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजांची यादी जर आपण काढली तर टॉप रँकिंगमध्ये किरण भोईर यांचं नाव आत्मीयतेने घेतलं जाईल. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत दुसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती महेंद्र भोईर यांना आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट स्ट्रायकिंगवरती जितू यांना आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये जो इतिहास घडलाय तो आता बदलावा लागणार. इनफिल्डवरून पहिलाच बॉल पंच केलाय आणि सरळ बॉल निघून जातोय. कव्हर सीमा रेषा पलीकडे चौकार, 4 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकाराने स्वागत त्या ठिकाणी केलं गेलंय. पाकफूट पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नवघर क्रीडा मंडळ लवकरच एक मोठी स्पर्धा पुढच्या मंथमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 10 षटकांचे सामने 16 मार्च ते 22 मार्च या स्पर्धेचा कालावधी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि पहिल्याच बॉलवरती कडक पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जितूच्या बॅटमधून हा चौकार आला. राईट आर्म राऊंड द विकेट. सेकंड बॉल या ओव्हरमध्ये हा फुल टॉस होता. हा देखील स्क्वेअरला गेला, पाठवला गेला. चेस ते सुरू आहे आणि 2 धावा या बॉलवरती इझिली मिळून जातील. 2 धावा मिळत आहेत. मागच्या 2 बॉलवरती चांगल्या पद्धतीनं रन्स येताना पाहायला मिळाल्यात. टेक्निक चांगली आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि त्या युक्तीचा वापर मागच्या 2 बॉलवरती होताना पाहायला मिळाला. आधीचा बॉल शॉर्ट ऑफ लेन, तिथे इनफिल्डवरून बॉल काढला. त्यानंतर फुल टॉस जो पायावरती होता तिथे फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर जितूने. इथे आता स्लॉक स्वीप करायचा होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन चांगलं झालेलं नाही आहे. 1 धाव मिळते या बॉलवरती. थोडीशी नाराज दिसले जितू, कारण बॅटच्या पट्ट्यामध्ये जर आला असता तर डेफिनेटली इथे 6 किंवा 4 हे चित्र दिसलं असतं. 1 धाव मिळते या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचत असताना एकंदरीत 3 बॉलच्या नंतर धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोरकार्डवरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. सध्या तरी दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. हा बॉल मिडल स्टंपला डिस्ट्रॉय केलाय, जो महेंद्र भोईर यांचा स्टॉक बॉल आहे यॉर्कर, आणि तो यॉर्कर मैदानामध्ये ऑफर केला आणि त्यावरती विकेट मिळत असताना बॅटर राहुल बॅक टू द डगआउट, गॉन. नवीन फलंदाज सिद्धू मैदानामध्ये दाखल झाले. 3ऱ्या क्रमांकावरती आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. विकेट त्या ठिकाणी घेतले होते जबरदस्त. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. लेफ्टी बॅटर आता क्रीजवरती आला आणि लेफ्टी बॅटरसाठी एक स्पेसिफिक फील्ड सेटअप, डीप स्कोअर लेग, डीप मिड विकेट. लॉंग ऑफमध्ये एक फिल्डर लावला गेला. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न परेशला बीट करत बॉल सरळ निघून जातोय. 6 धावांकरिता षटकार. बॉलवरती इंटेंट दाखवत असताना त्या ठिकाणी बॅटर सिद्धू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. हा शॉर्ट बॉल आणि इथे देखील चांगल्या पद्धतीने पूल केला, तो सक्सेसफुल होतोय. आणि हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार सिद्धूच्या बॅटमधून. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21-21.
थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती 21 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. आता षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण यांना आपण पाहतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकतात. एक कर्णधार देखील, यशस्वी कर्णधार या हंगामामध्ये प्रवीण यांना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. लेफ्टी बॉलर आता बॉलिंग ट्रॅकवरती आणला गेला. दोन्ही बाजूला कट करण्याची क्षमता गोलंदाज प्रवीणकडे आणि भरपूर अनुभव प्रवीणकडे. आता तो अनुभव इथून दाखवून द्यावा लागणार आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये फ्रेश बॉलरचा वापर या ठिकाणी करण्यात आला. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. पहिलाच बॉल तिथे फुलर लेन्स आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह दाखवला एकदम मिळालेली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 22-22. 22 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचं खेळ संपलं. पहिलं षटक फक्त 2 धाव्यांचं राहिलं होतं, परंतु तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये एंड ऑफ दी ओव्हर जे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले सिद्धूच्या बॅटमधून आणि तो फलंदाज, विध्वंसक फलंदाज आता समोर उभा आहे. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॉलर एक चांगला कॉन्सेप्ट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर कमी वेळा हा कॉन्सेप्ट समोर येतो. चांगल्या पद्धतीनं हा बॉल मैदानामध्ये फिरवला. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाल्या होत्या आणि क्विक अँड फास्ट टर्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला बॉलर प्रवीणचा. तर तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22. 22 धावा स्कोरकार्डवरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. लेफ्ट आर्म ओव्हरती विकेट. तिसरा बॉल या ओव्हरमधील हा देखील चांगल्या पद्धतीनं फिरवला, परंतु इथे लेंथ चांगली नाही आहे, टाईम चांगली नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स व्हाईट बॉल. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला आहे. डावखुऱ्याचा हा फिरकीपटू गोलंदाजी मार्कवरती आला आहे. चेंडू फिरवण्याकरिता चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे अपील त्या ठिकाणी झाली होती गोलंदाज प्रवीणकडून. एक बाईसच्या माध्यमातून ही एक धाव मिळताना पाहायला मिळते. यस विथ द बॅटने त्या ठिकाणी ही रन आली होती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24. मागच्या 3 बॉलमध्ये सध्या तरी शांतता मैदानामध्ये पाहायला मिळालं. त्याचं कारण म्हणजे योग्य टप्प्यावरती झालेली गोलंदाजी. लेफ्टी बॅटर देखील प्रवीणच्या अगेन्स्ट होता, त्याला देखील 2 बॉलवरती शांत ठेवलं. आता जितूला आपण पाहतोय. जितूचा जर विचार केला तर एक चौकार जितूच्या बॅटमधून येताना आपण पाहिलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग चांगला होता या बॉलवरती. त्याचबरोबर हलकासा टर्न देखील होताना पाहायला मिळाला. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल असेल. या शेवटचे 2 बॉल आहेत. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. 5वा बॉल या तिसऱ्या षटकामधील. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण पाहू शकतात बॉलला या ठिकाणी फिरवलं होतं. स्लॉकस्विप करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आणि लेग बाईसच्या माध्यमातून एकदम मिळताना पाहायला मिळते. प्रवीणमध्ये जी गुणवत्ता आहे ती स्पष्ट करत असताना आणि या हंगामामध्ये प्रवीण एक वेगळ्या प्राईममध्ये दिसला. सुरुवात या हंगामाची अर्धशतकाने झाली आणि तिथून एक वेगळा आत्मविश्वास कॉन्फिडंटली प्रत्येक टुर्नामेंटमध्ये तो इंटेंट आपण पाहिला आहे प्रवीण यांचा. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल लॉंगॉनला पाठवला. इट्स आउट ऑफ द पार्क. सिद्धूच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार. 6 धावा. सर्वांचा जीव की प्राण आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केले. टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31. 31 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती परेशला या ठिकाणी आणल्या गेल्या. हा देखील चांगले कट या ठिकाणी करू शकतो. अनुभव या देखील गोलंदाजाकडे. इथे 4थ्या षटकावरती नजर असणार आहेत आणि पहिल्या 4 षटकांमध्ये स्पेशली 4 बॉलरचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. देखील एक मोठा बदलाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31-31 स्कोरकार्डवरती. लागल्या गेल्या चौथ्या षटकाला सुरुवात झाल्या. चौथ्या षटकाचा पहिलाच बॉल इथे मिड ऑफवरून काढण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला ऑन दी राईट चांगला स्ट्रोक खेळला. शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. अजयला आपण पाहतोय 2 धावा मिळतील या बॉलवरती. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. लॉंग ऑफपासून कव्हरपर्यंत जाणं आणि तिथून बॉलला फील्ड करणं, त्याचबरोबर ॲक्युरेट थ्रो करणं, या सर्व काही गोष्टी अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. टीमची टोटल 33. हा चेंज ऑफ दी पेस गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं आणि त्याचबरोबर ऑफ कटर देखील पाहायला मिळाला. धीम्या गतीचा हा ऑफ कटर मैदानामध्ये टाकला होता परेशने. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. मागच्या षटकामध्ये देखील स्टार्ट ऑफ दी ओव्हर याच पद्धतीनं खेळ आपण पाहिला होता, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार थोडासा महागात पडला. इथे चांगल्या पद्धतीनं कलात्मक फटका आणि बॉल सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या फलकावरती 37. 37 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. बरोबर स्टंपवरती हा फुल टॉस डिलिव्हर्ड केला होता मनगटाच्या साह्याने. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लॉंग लेगला बॉल पाठवला. 37 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत चाललं आहे आणि ही पार्टनरशिप तोडणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या पद्धतीचे चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये डिलिव्हर्ड करावे लागणार आहेत. स्लोवर वन, ऑफ कटर, लेग कटर, ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि चांगल्या पद्धतीनं याचा वापर आतापर्यंत या इनिंगमध्ये करण्यात आला आहे. स्पेशली पहिल्या षटकामध्ये जे लेग ब्रेक होते गोलंदाज किरण यांचे, ते खतरनाक होते, डेंजरस होते बॅटर्ससाठी. सेकंड ओव्हरमध्ये महेंद्र भोईर आले, त्यांच्या विरोधामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण आले, त्यांच्या विरोधामध्ये 1 षटकार आला. आता परेशला या ओव्हरमध्ये रन्स थांबवायचे आहेत आणि या प्रयत्नामध्ये मागील 4 बॉलमध्ये परेशची कामगिरी चांगली राहिली. मोठे फटके त्याने खेळू दिलेले नाही आहेत. समोरच्या बॅटरला रीड करतो त्याच्या वीक झोनमध्ये गोलंदाजी आतापर्यंत केली गेल्या. आता या चेंडूचा उल्लेख करायचा झाला तर परेशने जाणलं होतं मागचे जे 3 षटकार होते सिद्धूच्या बॅटमधून, बॅटच्या रडारमध्ये येत होते आणि बॉडी लाईनमध्ये जेव्हा जेव्हा बॉल त्याच्या विरोधामध्ये डिलिव्हर्ड केला तेव्हा षटकार येताना दिसला आणि त्याचमुळे हा ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल ठेवला होता. ते देखील वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गुडले स्पॉटवरून विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. चांगलं षटक परेशचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण या ओव्हरमध्ये फक्त 1 चौकार आला. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा होम 11 जलसार टीम या ठिकाणी लीड करत असताना 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आता शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. मागच्या सामन्यामध्ये 71 चेज झाल्या होत्या. या मॅचमध्ये चेज होतील की डिफेंड होतील हा एक मोठा प्रश्न आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना प्रवीण गोलंदाजी मार्कवरती आल्यात कारण मागच्या स्पेलचा जर विचार केला तर प्रवीण चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली होती. फक्त शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार थोडासा महागात पडला होता. 5व्या षटकाची सुरुवात चांगली झाली. रायटी बॅटरच्या अगेन्स्ट चांगल्या पद्धतीनं कटरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. दुसरा बॉल या ओव्हरमधील लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज कॅचचा कॉल करत होता. अजय त्या ठिकाणी येतोय. मिड ऑफ फिल्डर नव्हता आणि त्याचमुळे हा कॅच कंप्लीट झालेला नाही आहे. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचत असताना 40 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत असताना आणि एक मोठी पार्टनरशिप आहे. एक विकेट आतापर्यंत गमावला गेला. चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला मैदानामध्ये. बॉल जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. शतषक त्या ठिकाणी येत आहेत. 1च धाव या बॉलवरती मिळेल. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 41-41. प्रवीणचे पहिले 3 बॉल परफेक्ट टप्प्यावरती टाकल्यात. आता सिद्धू स्ट्रायकिंगवरती आहे. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॉलर समोर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटच्या टप्प्यात जर आला तर कार्यक्रम होऊ शकतो, परंतु जर का या बॉलवरती प्रवीणने आपले सर्वोत्तम प्रयत्न दिले तर इथे प्रवीण पुन्हा एकदा आपला रुबाब या ठिकाणी कायम ठेवेल. या बॉलवरती
चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगवान बॉल होता, फुल लेंथवरती बॉल डिलिव्हर्ड केला. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. इट्स डॉट बॉल. 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. या संपूर्ण सत्रामध्ये एक आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, परेशने जे षटक हाताळलं होतं चौथ्या षटकामध्ये विदाऊट प्रेशर त्याने गोलंदाजी केली. मागच्या 3 ओव्हरमध्ये रन्स येत होत्या, त्याचं प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती नव्हतं. या बॉलवरती ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः महेंद्र भोईल त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु या ठिकाणी सेफ झोनमध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा मिळाल्यात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय हर्षदजी शिंदे साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. या बॉलनंतर पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची. ड्रिंक्स ब्रेक या बॉलनंतर केला जाईल. 5 बॉलचं केल्या ठिकाणी झाला आहे शेवटचं अंतिम बॉल या 5व्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट प्रवीण आल्यात. हा फुल टॉस टाकला. येथे देखील बॉल निघून जाईल. सीमारेषेच्या दिशेने षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरनंतर टीमची टोटल फलकावरती 49. 49 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सहाव्या षटकामध्ये परेशचा स्पेल या ठिकाणी कंटिन्यू ठेवला आहे. स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी परेशवरती असणार आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 ओव्हरमध्ये 49 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. एक मोठी पार्टनरशिप बिल्ड झालं, परंतु हव्या तशा रन्स झालेल्या नाही आहेत. परफेक्ट बॉलिंग त्या ठिकाणी झालं मागच्या काही षटकांमध्ये. चांगल्या पद्धतीनं स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कॅपमध्ये जाताना दिसतोय. पाठलाग सुरू आहे, परंतु सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. त्रेपन्न धावा फलकावरती लागल्या जातात. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याला स्लाइस केला आणि सरळ बॉल थ्रू दी गॅप या ठिकाणी कव्हर पॉईंटला हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर जितूच्या बॅटमधून दुसरा बॉल घेऊन परेश बॉलिंग ट्रॅकवरती. हा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय. अजयला बीट करून बॉल सरळ निघून जातोय लॉंग ऑफच्या बाहेर. षटकार. 6 धावा. मागच्या 2 बॉलवरती परेशची गोलंदाजी थोडीशी या ठिकाणी खराब होताना पाहायला मिळालं. पहिल्या स्पेलमध्ये जो परेश आपण पाहिला होता, मागच्या 2 बॉलमध्ये परेशचं नेचर ते कुठेतरी पॉझिटिव्ह दिसलेलं नाही आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 59. 59 धावा फलकावरती. तिसरा बॉल या ओव्हरमध्ये. येथे देखील लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी केलायचा होता डीप मिडविकेटला. संकेत त्या ठिकाणी पोहोचतोय. एकच धाव या बॉलवरती घेतलंय. 60 धावा पूर्ण झाल्यात. टीम DCC सफाले या संघाच्या आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 60 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल्सचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. पुढचा सामना 2 टीममध्ये, एका बाजूला नवयुग कोरे आणि दुसऱ्या बाजूला DCC दातिवरी या 2 टीममधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फ्लोर लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉट मिडविकेटला. 30 सर्कलमध्ये फिल्डर नाही आहे आणि त्याचमुळे या बॉलवरती 2 धावा इझिली मिळाल्या. 62 धावा फलकावरती 62 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत.
बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर प्रवीण क्षमस्वी परेश आपल्याला पाहायला मिळत आहेत ओव्हर दी विकेट. बॉल चांगल्या पद्धतीनं ऑफस्टमवरती ठेवला. मागच्या स्पेलमध्ये देखील सेम बॉल या ठिकाणी सिद्धूच्या विरोधामध्ये हाताळला होता आणि तिथे देखील डॉट बॉल येताना दिसला होता. इथे देखील डॉट बॉल आला. आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सडिया एका बाजूला नवयुग कोरे आणि त्यांना दोन करत असताना आपण पाहणार आहोत त्यांच्या अगेन्स्ट DCC दातिवरे या दोन टीममध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. समुद्र किनारपट्टीवरील दोन संघ आज एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना दिसतील. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती परेश राईट ओव्हर दी विकेट. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या 17ला या ठिकाणी नक्कीच ब्रेक लागत असताना धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 62-62 स्कोर कार्डवरती लागला गेल्यात आणि 6 ओव्हरमध्ये 63 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 63चं टार्गेट 6 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूया. एका बाजूला नवयुग कोरे आणि त्यांना दोन करत असताना DCC दातिवरे या दोन टीममध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल दोन संघांमध्ये. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई मातोश्री चषक महान. चषकाचा विचार केलाय दोघांनी. हर्षद शिंदे राहुल मांजरेकरांनी मंडपाची तयारी केली दोघांनी. जतीन पवार अनिकेत पवारनी. आपण टॉस करणार आहोत. नवयुग कोरे आणि DCC दातिवरे या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल. चला या टॉस करता राजेश सरांचे हस्ते आपण टॉस करणार आहोत. DCC दातिवरे त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल नवयुग कोरे. हॅलो. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 सरतोडी आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसऱ्या सामन्यांचा टॉस करण्याकरता राजेश सरांस विनंती असेल. सर या आपण तुमच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक साईडला जर विचार केला नवयुग कोरे त्यांच्या अगेन्स्ट DCC दातिवरे असे दोन्ही संघाचे कर्णधार हजर झालेले. हॅलो दोन्ही संघास बेस्ट ऑफ लक्स. हॅलो 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 हॅलो. हॅलो चेक. हॅलो हॅलो
DCC दातिवरे वन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. महेश आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय. टार्गेटचा जर विचार केला तर 63 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय. 63 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 6 ओव्हरमध्ये. रिक्वायर्ड रेट 10च्या सरासरी 10च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 10च्या सरासरीने ते बॅटिंग करावी लागणार. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणाऱ्या टीमला या ठिकाणी 10च्या खाली रन्स रोखायचे आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये. गेम प्लॅन स्ट्रॅटजीज फॉलो करावे लागणार आहेत. मागच्या मॅचचा जर विचार केला तर 71 चेस झाल्या होत्या. स्ट्रायकिंगवरती निलेश आणि नॉन स्ट्रायकिंगवरती महेशला पण पाहतोय. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. पहिले षटक हाताळण्याकरिता सनी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि दुसऱ्या डावाचा जर विचार आपण केला तर 63 धावांचा पाठलाग. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत असताना दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी झाली. बॉलिंग ट्रॅकवरती सनीला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळत असताना स्ट्रायकिंगवरती निलेश. 63 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. पहिलाच बॉल त्या ठिकाणी नो स्वरूपामध्ये इट्स अ बीमर. कमरेच्या वरती हा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुरुवात खराब झाल्या. पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हाताळला गेला. आता पुढचा बॉल येणारा फ्री हिट. आता या फ्री हिटच्या बॉलवरती हात खोलण्याची संधी या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती असणार आहे निलेशकडे. धावसंख्या फलकावरती 1. फ्री हिटचा बॉल घेऊन सनी फुल टॉस टाकला आहे. इथे देखील कॅपमध्ये जाताना दिसतोय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 2. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. महेशला पण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. डावखुऱ्याचा एक विध्वंसक फलंदाज आता खेळपट्टीवरती उभा आहे. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली झाली कारण एक्स्ट्रा बॉल पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. सनीला गाईडलाईन्स दिल्या जात आहेत. येणारे 5 बॉल महेशच्या विरोधामध्ये कोणत्या लाईन आणि लेंथवरती हाताळायचे आहेत याची चर्चा त्या ठिकाणी केली जाते. आता या ठिकाणी आपण पाहतोय महेश कशा पद्धतीनं खेळतो याकडे देखील लक्ष वेधीत असणार आहे. एकटी बॅटर एक अतिशय डेंजरस बॅटर आहे या टीममध्ये. दुसऱ्या बाजूला एक युवा गोलंदाज सनीला आपण पाहतोय. चला वेल जास्त जातोय. या ओव्हरमधील दुसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती सनी या ठिकाणी दाखल होत असताना हंगामामध्ये मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात सनीने ॲज अ फर्स्ट बॉलर. ऑफ्टनमध्ये शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये हवं तसं कॉर्डिनेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही आणि ते एकदम मिळत असताना धावसंख्या फलकावरती 3. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. पहिल्या षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर लिफ्टी बॉलरला या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं आहे. कारण सुरुवातीपासूनच कामगिरी चांगली हवी. टीम DCC सफल या संघाला 63 धावा डिफेंड करायच्यात. टार्गेट तितकं मोठं नाही आहे. इथे इनफिल्डवरून चांगल्या पद्धतीनं कव्हरला हा फटका पाहायला मिळतोय. राहुल चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धाव्यांचा कॉल आहे आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या गेल्यात. 5 धावा स्कोरकार्डवरती 5 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. मागच्या 3 बॉलमध्ये मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. गोलंदाज रितेशजी अर्थातच सनीला आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्ह चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला परंतु एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 6 या आकड्यावरती. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगवरती मिस्टर महेश. आतापर्यंत 1 बॉल महेश खेळल्यात आणि 1 धाव त्यांच्या बॅटमधून येताना दिसले. हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही आहे. 1 धाव मिळेल या बॉलवरती.
आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 7 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. कौतुकास्पद त्या ठिकाणी कामगिरी गोलंदाज सनीची आपल्याला पाहायला मिळते. प्रशंसा करावी लागणार आहे कारण समोर 2 अतिशय अनुभवी फलंदाज असून देखील त्याचा जो इंटेंट आहे या ठिकाणी टॉप लेवलचा आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती इनसाइड आउटचा फटका कडक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कव्हरला एक चांगला कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड ड्राईव्ह, चौकार, 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि या पहिल्या षटकामध्ये 11 धावा येताना पाहायला मिळाल्या. अकराच्या सरासरीने या ठिकाणी धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये आणि याच रिक्वायर्ड रेटने बॅटिंग करायची. 63 धावांचा पाठलाग 6 ओव्हरमध्ये करायचा आहे आणि सुरुवात चांगली झाली टीम ओम 11 जलसर संघासाठी. पहिल्या दिवसामध्ये देखील जलसर गावातील चांगले खेळाडू आपण पाहिले होते. तिथे देखील चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. येणारे चेंडू आहेत 30 आणि 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 52 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कव्हर्सला चांगले स्ट्रोक आतापर्यंत आपण पाहिल्यात बॅटर निलेशच्या बॅटमधून, परंतु दुसऱ्या बाजूला महेशची जी आक्रमकता आहे ती आतापर्यंत पाहायला मिळाली नाही आहे आणि जलसरकर आवर्जून वाट पाहत आहेत त्याच्या त्या फलंदाजीची, त्याचं जे नेचर आहे ते आतापर्यंत पाहायला मिळालं नाही आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 5 बॉल या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती टाकलं होतं सनीने. शेवटचा बॉल इनसाइड आऊट त्या ठिकाणी खेळला आणि तिथे चौकार प्राप्त केला. ओव्हर नंबर 2मध्ये राहुल आपण पाहतोय, राहुल कनोजिया. मागील 2 वर्षामध्ये हे देखील नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, सफारी क्रिकेटच्या इंडस्ट्रीवरती त्या ठिकाणी चर्चेमध्ये असणार आहे आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आला आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता राहुल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला चुकी झालाय. एक सोपा झेल त्या ठिकाणी होता परंतु तो कठीण केला आणि इथे महेशला जीवनदान मिळालं. आता या जीवनदानाचा फायदा उचलावा लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12. 12 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. एक चौकार निलेश यांच्या बॅटमधून आपण पाहिले. कव्हरला कॅच सुटल्यानंतर आता ती विध्वंसता, ती आतंशबाजी चौकार षटकारांची पाहायला मिळते का पाहायचं. कोलवा टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. राहुल एक चांगला गोलंदाज आहे, कसलेला खेळाडू आहे, तो देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. संघर्ष काय असतो तर चांगलंच माहिती आहे त्याला आणि पहिल्या 2 बॉलमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीनं त्याचा स्पेल आतापर्यंत कंप्लीट करत असताना तो पाहायला मिळतोय. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती बॅटची कडा त्या ठिकाणी घेतलंय का, यस, विकेट जातोय आणि ते कॉट बँडच्या माध्यमातून बॅटर निलेश तंबूच्या आसरा परतत असताना गॉन. कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई चषक हा छान, कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई चषक हा छान, कुर्लाई मातोश्री चषक महान. प्रवीण मैदानामध्ये दाखल होत असताना 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. राहुल या टीमचा एक विकेट टेकर बॉलर आहे आणि त्या बॉलरने या ठिकाणी विकेट मिळवून दिले. 3 चेंडूंचा खेळ झाला. चौथा बॉल या ओव्हरमधील. पहिलाच बॉल होते, आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे देखील जलबाद होऊ शकले असते परंतु पुन्हा एकदा ठिकाणी आपण पाहतो कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. 2 धाव पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. तिसरी धाव देखील पूर्ण झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 15. 15 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेलेत. राहुल नाराज आहे कारण याच ओव्हरमध्ये 2 कॅच ड्रॉप झालेत. पहिला जेल आपण पाहिला महेशचा, त्याला देखील जीवनदान मिळालं आणि आता या मागच्या बॉलवरती प्रवीणला जीवनदान मिळालं. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 15. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. दोन्ही फलंदाजांचा झेल सुटला. आता ती आतंशबाजी पाहायला मिळते का पाहायचं. कोणतंही मार्क होती राहुल मागच्या 4 बॉलमध्ये, त्याची क्वालिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं.
आता येणाऱ्या 2 बॉलवरती महेश आपली क्वालिटी दाखवेल का? या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न कॅपमध्ये जातोय थ्रू दी कॅप. चांगला पुल शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून करे जाईल. 4 धावांकरिता चौकार. टीमची टोटल फलकावरती 19 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला पुल शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला बॅटर महेशच्या बॅटमधून. हा चौकार आला. झेल जर पकडला असता तर इथे नवीन बॅटर स्ट्रायकिंगवरती असतं आणि चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मागच्या 2 बॉलवरती 7 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळालं. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केलाय. पुल पॉवरफुल ठरतोय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके महेशच्या बॅटमधून. एक ट्रॅकिंग लॉफ्टेड ड्राईव्ह षटकार. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 25-25. अरे चषकाचा विचार केलाय दोघांनी. हर्षद शिंदे राहुल मांजरेकरांनी मंडपाची तयारी केली दोघांनी. जतीन पवार अनिकेत पवारनी चषकाचा विचार केलाय दोघांनी. हर्षद शिंदे राहुल मांजरेकरांनी मंडपाची तयारी केली दोघांनी. जतीन पवार अनिकेत पवारनी. नितीन पवार शशी शिंदे ना दिला या चषकाचा Thank you, मान. DJ. अरे नितीन पवार शशी शिंदे फलकावरती 25 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 11 आला. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर तिसऱ्या षटकामध्ये कल्पेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. मैदानावरती कल्पेश ची कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कल्पेश लिफ्टी बॅटर स्ट्रायकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण त्यांचा देखील झेल सुटला. दुसऱ्या बाजूला महेशचा झेल सुटला आणि त्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. तर इथे या ओव्हरमध्ये काय चित्र असेल? धावसंख्या फलकावरती 25 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला या ठिकाणी. सर वेळ जास्त जातोय. डिसीस सफाले संघ आणि दुसऱ्या बाजूला ओम 11 जलसार. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये. एका बाजूला 2 किनारपट्टीचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये बॅटल करताना पाहायला मिळतील. टीमचा बाहुबली अर्थातच मिस्टर दिवेश मैदानामध्ये दाखल झाला. धावसंख्या फलकावरती 25-25 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश आला आणि कल्पेशने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले. अतिशय महत्त्वाची विकेट होती. नवीन बॅटर दिवेश मैदानामध्ये दाखल झाला. चला वेळ जास्त होतोय. प्लीज घाई करा. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालाय कल्पेशला. आता विकेट मिळालाय त्यामुळे तो ताज त्या ठिकाणी मिरवत असताना
27 फलकावरती 27 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत मैदानामध्ये 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. कल्पेश चांगली गोलंदाजी पाहायला मिळालं. व्हाईट बॉल्स जरूर आल्यात, एक्स्ट्रा रन्स आल्यात, परंतु विकेट जी घेतलं सध्या तरी तीच चर्चा मैदानामध्ये रंगत असताना हा देखील चांगला शॉर्ट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. कल्पेश या मॅचमध्ये रंग भरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये फ्रेश बॉलरचा वापर या ठिकाणी करण्यात आला आणि तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी सध्या तरी ठरतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा पाऊस पडत होता आणि आता नंतर विकेट गेल्यानंतर मागच्या 2 बॉलवरती सध्या तरी संघर्ष करतोय दिवेश मैदानाच्या आतमध्ये. Try AI mode on Google search. अठ्ठावीस फलकावरती लागल्यात. 28 स्कोरवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील महेश मागच्या ओव्हरमध्ये आक्रमक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा ती आक्रमकता त्याला दाखवून देणं गरजेचं आहे. कल्पेश सारखा गोलंदाज या बॉलवरती पुल शॉट, इथे लॉंग अँड स्ट्रॉंग 6 धावा. बॅटर महेशच्या बॅटमधून षटकार. झाला आणि त्याच्या विरोधामध्ये चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेशला पण पाहतोय. चांगल्या पद्धतीनं स्ट्रेट त्या ठिकाणी केले. लॉंग ऑफला शतशक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केले आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतलं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 35 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 35 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. मध्ये 28 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा अटॅकमध्ये सनीला या ठिकाणी आणलं गेलं. पहिल्या स्पेलमध्ये 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये धावा थांबवायच्या आहेत. मागच्या 3 ओव्हरमध्ये सातत्यानं लीड करताना दिसल्या. नवीन बॅटर संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सध्या तरी मैदानामध्ये एक चांगला सामना रंगत असताना संकेत देखील एक हार्ड हिटर मतनेच्या मैदानावरती काय रन चेस पाहायला मिळाली होती. 18 बॉलमध्ये 52 धावा चेस करायच्या होत्या आणि त्या कंडिशनला त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये संकेतसारखा वाघ तिथे दहाडताना दिसला होता. आता इथे देखील 17 बॉलमध्ये 28 चेस करायच्या. दुसऱ्या बाजूला सनी त्या ठिकाणी पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर त्या ठिकाणी अभिमानानं आपल्या गावासाठी या ठिकाणी लढत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 17 बॉलमध्ये
विजयासाठी आपण पाहतोय 28 धावांची गरज आहे. या सिच्युएशनला विकेट हवे होते आणि ती विकेट मिळालं. सनीला विकेटच्या शोधामध्ये आणलं, धावा थांबवायच्या. पहिलाच बॉल होती, विकेट त्याने घेतला. आता 17 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. एका बाजूला जलसार, दुसऱ्या बाजूला सफाळे. एका बाजूला पूर्व भागातील संघ तर दुसऱ्या बाजूला पश्चिम भागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन संघांमध्ये सुरू असलेली ही कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. चला वेल जास्त जातोय मैदानामध्ये, प्लीज घाई करा. बॉलिंग ट्रॅकवरती सनीला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट घेतलाय. संकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक हार्ड हिटर, एक चेस मास्टर या संघाचा. दुसऱ्या बाजूला एक युवा गोलंदाज, आपल्यामध्ये असलेली अबिलिटी, आपल्यामध्ये असलेली क्षमता, ते टॅलेंट, ती गुणवत्ता दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिल्याच बॉलवरती फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, तिथे नक्कीच तो प्रयत्न फसला. आता 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती प्रयत्न चांगला होता, आत्मविश्वास चांगला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. आता 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 28. पहिल्या बॉलवरती इंटेंट स्पष्ट केला होता फलंदाज संकेत नाही, कारण त्याला देखील माहिती आहे प्रत्येक बॉलवरती आता आक्रमण करायचं, कारण 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्यात 28. गोलंदाजी मार्कवरती सनी, एक युवा गोलंदाज. आज चर्चा त्याची रंगत असताना या मैदानावरती काय यॉर्कर मैदानामध्ये टाकलाय. वाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी केला. मागच्या 2 बॉलवरती संकेत सारख्या फलंदाजाला येथे शांत ठेवलंय. एका वाघानं दुसऱ्या वाघाला शांत ठेवलं. 2 वाघांमधील ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. संकेत दुसऱ्या बाजूला सनी, या 2 खेळाडूंमध्ये एक चांगली बॅटल मैदानामध्ये रंगत असताना 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे अजून एक चांगला यॉर्कर मैदानामध्ये टाकलाय. बॅक टू बॅक 2 यॉर्कर संकेतच्या विरोधामध्ये. काय गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. आता पूर्णपणे या ठिकाणी या मॅचमध्ये अधिराज्य गाजवत असताना सनी एकटा लढतोय सध्या मैदानामध्ये. एका बाजूने खिंड लढवत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत 4 बॉलचा मैदानामध्ये खेळ झालाय. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी आता धावा बनवायच्यात. 28-14-28चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सनी दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. हा देखील यॉर्कर टाकलाय. बॅक टू बॅक 3 यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये. काय आत्मविश्वास या गोलंदाजामध्ये आहे. वय कमी आहे, परंतु या कमी वयामध्ये या ठिकाणी एक वेगळी छाप सोडत असताना 13 बॉल आणि आता 13 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 5 बॉल डॉट. विकेट मिडन ओव्हर येईल का. इथे ड्राईव्ह चांगला दाखवला. शतशक त्या ठिकाणी येत आहे. सिद्धूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. शेवटच्या बॉलवरती अखेरकार सिंगल आलाय. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज आहे. पहिल्या 3 षटकामध्ये ओम 11 जलसार टीम त्या ठिकाणी आपला रुबाब दाखवत होती, परंतु या 4थ्या षटकामध्ये रितेश अर्थातच सनी आला आणि सनीने या ठिकाणी होत्याचं नव्हतं केलं, कारण या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केले आणि महत्त्वाची 1 विकेट देखील मिळवले. येणारे जे 6 बॉल आहेत ते 6 बॉल बरोबर ॲक्युरेट तुम्हाला 6 मिनिटांमध्ये या ठिकाणी हाताळायचे आहेत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. चर्चा केली जाते पुढच्या 12 बॉलचा गेम प्लॅन त्या ठिकाणी बनवला जातोय. ती रचना त्या ठिकाणी केली जाते. येणाऱ्या 12 चेंडूंची 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 27 धावा रोखायचे आहेत. एका बाजूला संकेत त्याची मनस्थिती खचलेली दिसते, परंतु पुन्हा एकदा त्याच्या प्राईममध्ये त्याला परतायचं आहे. तो प्रयत्न कमबॅक मैदानामध्ये करावा लागणार आहे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धूला आपण पाहतोय ओव्हर नंबर 5 मध्ये दाखल झाला. ज्या पद्धतीनं फलंदाजी सिद्धूने केलं आता गोलंदाजीमध्ये तेच डेडिकेशन, तेच कॉन्ट्रीब्युशन त्याला द्यायचं आहे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावांची गरज. काय सामना मैदानामध्ये रंगलाय. एका बाजूला ओम 11 जलसार आणि दुसऱ्या बाजूला DCC सफाले, या 2 टीममधील हा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 महायोद्धा एक महायुद्ध मैदानामध्ये लढत असताना संकेत एका बाजूला उभा झालाय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धूला. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल कटरचा वापर त्या ठिकाणी केलाय आणि संकेतच्या विरोधामध्ये अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल टाकण्याचा विक्रम मागच्या ओव्हरमध्ये सनीने केला होता. इथे देखील सुरुवात डॉट बॉलने झाल्या. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. आणि उल्लेख आपण केला होता सायलेंट हिरो या टीममध्ये आहेत आणि ते सायलेंट हिरो सध्या तरी आपल्या नावाचा त्या ठिकाणी गवगवा करत असताना 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 27 धावांची गरज.
हा बॉल इथे नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॉइंटला एक धाव त्या ठिकाणी मिळत असताना 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी आता समीकरण उरलंय ते म्हणजे 26 धाब्यांचं. मागचे 2 बॉल ते देखील परफेक्ट टप्प्यावरती. 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज. काय गोलंदाजी सनीची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या त्याच्या विरोधामध्ये. शेवटच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर थोडंसं त्याला ट्रोल केलं जात होतं, परंतु त्या ट्रोलर्सला त्या हेटर्सला त्याने पुन्हा एकदा त्या ठिकाणी उत्तर दिले. तो क्विक रिप्लाय त्याने मैदानामध्ये दिलाय. या बॉलवरती फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, पकडलाय जाईल आणि संपलाय दिवेश चकेल. आता 9 बॉल 26 ची गरज. काय उलटफेर मैदानामध्ये झालाय. पहिल्या 3 षटकांमध्ये 35 धावा आणि आता मागच्या 9 बॉलमध्ये फक्त 2 सिंगल येताना दिसत आहेत. चेंडू सकेल मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 37 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर परेश मैदानामध्ये दाखल झाला. या फलंदाजामध्ये देखील ती क्षमता आहे, परंतु या सिच्युएशनला आता नक्कीच ती क्षमता इथे स्पष्ट करावी लागणार आहे. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 26 धाव्यांची गरज आहे. येणारे 3 बॉल खूप महत्त्वपूर्ण आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर सिद्धू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला यॉर्कर मैदानामध्ये टाकला, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण झालाय. थ्रो खराब झालाय. फाईट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला सनीच्या माध्यमातून. 2 धावा येतात या बॉल होत्या. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 24 धाव्यांची गरज. 8 बॉल रिमेनिंग अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. मागच्या 4 बॉलमध्ये सिद्धूने देखील आपली छाप सोडली या मैदानावरती. आधी सनी चमकला आणि आता सिद्धू चमकत असताना फलंदाजी देखील आणि गोलंदाजी देखील अप्रतिम झालाय. चांगल्या पद्धतीनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव मिळेल या बॉलवरती. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी एकंदरीत 23 धाव्यांची गरज आहे. हा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 17 उरतील. चौकार आला तर 19 उरतील. जर विकेट आला तर इथे 23 उरतील. परंतु जर काही इथे काही एक्स्ट्रा बॉल आला तर मात्र काही होऊ शकतं. आता हा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती काय घडेल. 7 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. संकेत या मॅचमध्ये सध्या संघर्ष करतोय. हा फुल टॉस टाकलाय आणि इथे सरळ बॉल कॅपमध्ये जातोय. 4 धावांकरिता चौकार मिळतोय. आता 6 बॉल आणि 19 धावांची गरज. पाटील इंटरेस्टिंग असणार आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 18 बॉल 28चं समीकरण होतं. तिथे 6 बॉल आणि एकंदरीत 19चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 9 रन्स येताना दिसल्यात. चला जास्त वेळ दौडू नका. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल कनुजे याला या ठिकाणी आणले गेले. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44-44. 63चा पाठलाग करायचा आहे होम 11 जलसा टीमला. 5 ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 44 स्कोर कार्डवरती लागल्यात. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगवरती परेश, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती संकेत. मागच्या काही बॉलवरती काय घडलं विसरावं लागणार आहे. भूतकाळ विसरावा लागणार आहे. भविष्याचा विचार आता करावा लागणार आहे. 6 बॉल 19 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल. पहिला बॉल या ओव्हरमधील. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. थ्रिलिंग मॅच मैदानामध्ये रंगत असताना पहिलाच बॉल त्या ठिकाणी चांगला यॉर्कर मैदानामध्ये टाकलाय. आता 5 बॉल आणि विजयासाठी
19 धावांची गरज आहे. विकेट जातोय. फलंदाज परेश बॅक टू द डगआउट. गॉन. दिलाच पटवाय इशारा करून दिलं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. संकेत एक आशेचं किरण, एक आशेचा दिवा मैदानाच्या आतमध्ये जळत असताना दुसऱ्या बाजूला राहुल त्या दिव्याला विझवण्याकरी त्या मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 5 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधील इथे बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. मोस्ट एक्सपेन्सिव्ह विकेट या मॅच मधील. संकेत बॅक टू द डगआउट. गॉन. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये आता विजयासाठी 19 धावांची गरज आहे. नवीन बॅटर महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 2 बॉलवरती या ठिकाणी आपण जर विचार केला तर रन्स झालेला नाही आहेत. संकेत या मॅचमध्ये त्याचा इंटेंट दिसला नाही आहे. कुठेतरी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती. सातत्याने डॉट बॉल्स झाले. वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये पूर्णपणे अधिराजाने डॉमिनेट केलं होतं होम 11 जलसार टीमने. परंतु गोलंदाजी मार्कवरती सनी आला आणि टाकलेले 5 डॉट बॉल ते मॅचमध्ये पूर्णपणे या ठिकाणी परत आणलं टीम DCC सफाली संघाला. आदरणीय सन्माननीय मुकेशजी शिंदे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. कांदिवली तून खास करून ते उपस्थित झाल्यात. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय मुकेश जी शिंदे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठे उद्योजक आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट जातोय. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. नवीन बॅटर नितीश 2 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. मागच्या 3 ओव्हरमध्ये एकही मोठा फटका या ठिकाणी आलेला नाही आहे. एक चौकार शेवटच्या बॉलवरती 5व्या षटकाच्या आपण पाहिला होता. हा स्लोवर वन मैदानामध्ये टाकला होता. तो देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. तर शेवटचा बॉल 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम DCC सफाले. मैदान प्लस विकेट 2 आपल्याला पाहायला मिळाले. 2 विकेट्स एकंदरीत घेतले या ओव्हरमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम DCC सफाले. धन्यवाद महेंद्र भोईर. थोडीशी नाराजी त्यांच्या चेहऱ्या